आपल्यासोबतच आहेत, त्यांनी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. प्रशांत दिगणकर या कार्यक्रमाचे निर्माते बाळकृष्ण वडेकर, निर्मिती सूत्रधार सुनील जोशीकर, प्रशांत आले. ह्या कार्यक्रमामध्ये हे जे मागचं स्क्रीन ज्यांनी केलं आहे ते आमचे अमोल आपटे सर आणि संतोष गावडेकर, संतोष गावडे त्यांना मी बोलवतो. या कार्यक्रमाची संगीत संयोजनाची जबाबदारी ज्यांनी घेतलेली ओंकार घैसास, आणि त्याबरोबरच या कार्यक्रमाचे दिग्दर्शक प्राध्यापक मंदार टिल्लू, आणि माझं नाव वैभव पटवर्धन. मला असं वाटतं की याच्याचमध्ये आपण या कवितेमध्येच एक कविता आहे की खोद आणखी थोडंसं, म्हणजे थोडंसं खोदलं तर झरा लागतोच. आमच्या या सगळ्यांनी एक छोटासा हा प्रयत्न खोदण्याचा असा केला आहे आणि जो झरा तयार होतो तो मला वाटतं या सगळ्या मुलांमधनं तुम्हाला दिसतोय. आणि ही संकल्पना आमची हीच आहे की आपण जर चांगलं पेरलं तर नक्कीच चांगलं काहीतरी उगवतं, पण ते पेरण्यासाठी तुमच्या आमच्यासारखीच माणसांच्या सहभागाची आणि कुठेतरी एक इनिशिएटिव्हची गरज आहे. आणि म्हणून याच उद्देशाने आम्ही हा एक कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सगळे आलात, आमचं खूप भाग्य आहे. आणि या ठिकाणी राईलकर सर सुद्धा आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. इतकी सुंदर कलाकृती आपल्या पुढे यांनी सादर केलेली आहे. खरं तर काय बोलावं असे शब्द आठवावे लागतात किंवा काय बोलावं हे सुचत नाही. तरी पण बाळकृष्ण वडेकर निर्माते, यांचं नाव बाळकृष्ण आहे. त्यांनी हे सगळे सवंगडी, बाळकृष्णाने सगळे सवंगडी बरोबर घेतलेले आणि त्या सवंगड्यांना बरोबर घेऊन याची निर्मिती केलेली आहे. आणि याचं दिग्दर्शन मंदार टिल्लू, एक टिल्लू नावाचं महान व्यक्तिमत्व हे आहे. आणि मंदारने आपल्या पुढे एक दार असं उघडं केलेलं आहे आणि त्या दार उघडं करून त्या दालनातनं हे सगळे मोती बाहेर काढलेले आपल्या पुढे. इतकी सुंदर निर्मिती केलेली आहे. नयनरम्य, नेत्रदीपक, नेत्र सुखद अशी ही सगळी निर्मिती केलेली आहे. उत्तम प्रकाश योजना, शीतल तळपदे, उत्तम नेपथ्य वालावलकर, फार सुंदर नेपथ्य केले. बहुतेक दिग्दर्शन जे करणारे आहेत टिल्लू, त्यांचं पण त्याच्यात सहभाग असणार, कारण ही छोटी छोटी रोपटी आहेत, पण त्या रोपट्यांचं हे असं झाड होणार आहे मोठं. आणि हे सगळे गगनाला हे भिडणारे हे कलाकार नंतर होणार आहेत. आणि कितीही मोठे झाले, आपापल्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवलं, परदेशात जरी गेले तरी शेवटी आईची झोपडी प्यारी, म्हणून त्यांनी बहुतेक ती झोपडी तर कल्पलेली असावी. अतिशय सुंदर निर्मिती ही केलेली आहे. आणि कट्टी बट्टी नावसुद्धा सुंदर आहे. मला वाटतं मी खुर्चीत बसलो नव्हतो, मी बाकावर बसलो होतो शाळेच्या, आणि शाळेच्या बाकावर बसून हा सगळा जण मी आनंद घेत होतो. निवेदिकांनी सांगितलं, उत्तम निवेदन, उत्तम वादक, उत्तम गायक यांना लहान कोण म्हणेल. हे केवळ वयाने लहान आहेत म्हणून, नाहीतर हे सगळे महान कलाकार आहेत. आणि मला छोटा मराठी बाणा मी बघतोय हा अशोक खंडांचा, असं मला वाटतं. इतका सुंदर हा कार्यक्रम जिथे निर्माण केला, निर्मिती केली त्याची. या सुंदर कार्यक्रमाची कट्टी कोण कशी गेली, सगळेजण याची नक्की बट्टीच घेणार आणि सगळ्यांनी बट्टी घ्यावी
आणि सगळ्यांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. माझे वडील मनोरंजनचे नाना रायलीकर यांचा आत्ता 9 नोव्हेंबरला स्मृतिदिन आहे. तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी निर्मितीला फुल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी देत असतो. या निर्मितीला मी रोख रुपये 5,000 जाहीर करतो आणि ते नम्रपणे यांनी स्वीकारावे विनंती करतो. सर्वांना धन्यवाद आणि सर्व कलाकारांचं खूप खूप कौतुक. थँक्यू सर. आणि मी योगी सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. मी तुमच्यापैकीच एक आहे. हे माझ्या कोणीच ओळखीचे नाहीत. फक्त नाव बघून मी आलो आणि खरंच सरांनी सांगितल्याप्रमाणे कट्टी घेऊच शकत नाही आपण बट्टीच घ्यावी लागेल. कारण ह्या लहान मुलांनी पुस्तकात शिरून पुस्तक नुसतं उघडून दाखवलं नाही तर त्याची वाचन संस्कृती निर्माण करायचं त्यांनी बीज रोवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच लहान मुलांना आवडेलच, पण मला असं वाटतं या लहान मुलांनी मोठ्यांसाठी केलेला हा कार्यक्रम आहे. कारण आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे परत आपण शाळेत गेलो, आपल्या बाकावर बसलो, आपण आपल्या शाळेच्या पुस्तकांचे पानाचे वास आठवला, त्या कविता आठवल्या, त्या बाई आठवल्या, ते शिक्षक आठवले, तो मार आठवला, ती कानपेढी आठवली, सगळं आठवलं आणि त्या आठवण्यात आपण कुठेतरी रंगून गेलो आणि लहान न होता आपण सुजाण होत गेलो आणि ह्यांच्याबरोबर परत आपण भानावर येत शेवटी आपल्याला त्यांनी मोठं केलं. मला असं वाटतं ही ताकद आहे लहान मुलांची. लहान मुलांमधून आपण काय घडवू शकतो हे टिल्लू सरांनी दाखवलं. आपण त्यांना फक्त मार्ग द्यायचा, फक्त थोडासा प्रयत्न आणि ते त्यांची ताकद वापरून काय निर्माण करू शकतात ह्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कट्टीबट्टी. तर आम्ही नक्की जेवढ्या लोकांपर्यंत, मी यांच्या वतीने तुम्हाला विश्वास देतो, जेवढ्या लोकांपर्यंत शक्य आहे तेवढ्या लोकांपर्यंत नक्की हा कार्यक्रम आम्ही पोचवू. आणि आपण खरंच प्रत्येकाने व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती हे शेअर करायला, चांगली गोष्ट शेअर करायला नक्कीच हरकत नाही. थँक्यू. थँक्यू सर. हे प्रोत्साहनाचे शब्द आणि ही एक शाबासकीची थाप मला वाटतं ह्या सगळ्या बालकलाकारांसाठी खूप आवश्यक आहे. कारण की हे खूप हुशार आहेत आणि त्यांना आता ही अशी सवय झाली आहे की आपल्याला कोणतरी छान म्हटल्यावर हे आणखीन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मी या कार्यक्रमाचे लेखक आणि ज्यांची ही संकल्पना आहे ती प्रशांत लिंगणकर, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी बोलावं. नमस्कार. मी मुद्दामून लेखक म्हणून गेली 4-5 प्रयोग मी सोबत आहे. कारण लेखकाला एवढी प्रसिद्धी कधी मिळत नाही, त्याला स्वतःहून तो बिचारा एका नावाच्या ओळीपुरताच असतो. तर असं आहे की पुण्यात मी म्हणजे ही संकल्पना कदाचित मला पुण्यात सुचली असं म्हटलं हरकत नाही. कारण पुण्यात मी बालभारतीच्या ऑफिसमध्ये होतो जेव्हा आलो होतो अलीकडच्या काळात, तेव्हा ते बालभारतीचा कॅम्पस, तिथली लायब्ररी, तो सगळा परिसर, ती पुस्तकं, ती धडपड, माणसं, हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरात म्हणजे मुलीच्या माझ्या हातात पुस्तकं आहेत, ती तयार करण्यामध्ये किती परिश्रम घेतले जातात आणि त्यातले शब्द, त्यात किती ताकद आहे. त्यामुळे असं हीच म्हणजे नवीन काय सांगण्याची गरज आहे, हेच एकदा पुस्तक ओढून दाखवूया असं काहीतरी वाटलं आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि आज पुन्हा पुण्यात आलेलो होतो मी. तर मला असं वाटतं की पुण्यात सुचलेली संकल्पना पुण्यात एकदा येऊन तपासून पाहिली. तुमच्या टाळ्या हे सांगतायत की ती आवडलेली आहे, याचा अर्थ आता महाराष्ट्रात फिरायला हरकत नाही. पुण्याने दाद दिली आणि ते सुद्धा इथे टिळक स्मारकमध्ये. बघा, खरं तर एखाद्या कलाकृतीचं नशीब असतं. माझं काही नाही, ह्या सगळ्या मुलांचं आहे. मला सहज सुचलं, थोडंसं लिहिलं, एवढंच त्यातला भाग आहे माझा. पण याचा ओपनिंगचा प्रयोग शिवाजी मंदिरला झाला. काल गिरगावात प्रयोग आम्ही केला, गडकरीला प्रयोग केला, आज टिळक स्मारकला प्रयोग होतो आहे. जवळपास सगळे प्रयोग म्हणजे ठाण्यातला आणि सगळे प्रयोग हाऊसफुलच होते.
खूप लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. हे सगळं यश या मुलांचं आहे, हे यश सगळं कवितांचं आहे, माझं त्याच्यात काही नाही. या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यातला एकही रुपया ना माझ्या घरी जात, ना मंदारच्या घरी जात, ना ह्या मुलांच्या घरी जात. या कार्यक्रमातून जो नफा होतो तो आम्ही सगळा प्रत्येक वेळी ज्या काही नफा होणार आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहोत. आणि तर असं आहे की पहिल्या प्रयोगाला शिक्षण मंत्री माझे मित्र आहेत ते आले होते. त्यांनी जो निधी दिला त्यातले 51,000 रुपयाचा, ज्या दिवशी कोल्हापुरात पूर होता त्या दिवशी आमच्या ह्या मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात 51,000 रुपयाचा धनादेश दिलेला आहे ऑलरेडी. त्यामुळे देणाऱ्यांनी देत जावे असाही त्यातला संदेश आहे. तोही संस्कार ह्या मुलांवर घडतो आहे. हा सगळा संस्काराचा भाग आहे. मला असं वाटतं की इथून जाताना तुम्ही काहीतरी नक्कीच तुमच्या उंजळीत घेऊन जाणार आहात आणि ते यश माझं नाही आहे, मुलांचं आहे, कवितेचं आहे. तर नम्रपणे सांगतो, थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार. आणि असंच परत एकदा भेटूया. आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, हा कार्यक्रम आवडला असेल तर तो आणखी लोकांपर्यंत जरूर पोचवा. आम्हाला पुन्हा पुन्हा पुण्यात यायला नक्कीच आवडेल. थँक्यू. खूप खूप आभार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थँक्यू. बंद कर.